आज सोन्याच्या बाजारामध्ये प्रचंड गोंधळ उडाला. कारण की आज सकाळी सराफ बाजार उघडताच एक धक्कादायक बातमी आली. त्या बातमीमुळे सराफ बाजारामधील गर्दी अक्षरशः कमी झाली. सोनाराच्या दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक अक्षरशः दुकानातून पळून गेले. हे सर्व घडलंय पुण्याच्या सराफ बाजारामध्ये, मुंबईच्या सराफ बाजारामध्ये, अहिल्यानगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आज सराफ बाजारामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. कारण की आज सराफ बाजारामध्ये जे घडले ते याच्या अगोदर कधीही झालं नव्हतं. आज सोन्याच्या बाजारामध्ये एवढी मोठी उलथापालथ झाली, जे अनुभवी लोक आहेत त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. केंद्र सरकारचा अचानक आदेश आला आणि त्यानंतर सोन्याचे भाव एवढे बदलले. जी लोक दुकानामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गेली होती ती अक्षरशः रिकामी हाताने दुकानातून बाहेर निघून गेली. आज सोन्याच्या इतिहासामध्ये मोठा बदल झाला आहे. आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत आणि जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2026 मध्ये असं काय घडणार आहे, ज्यामुळे श्रीमंत गुंतवणूकदार पूर्णपणे हादरून गेलेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे सर्वच जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये नेहमीप्रमाणे सराफ बाजार, सोन्याचा बाजार उघडला. कोणी गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्यासाठी आले होते, तर कोणी लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी आले होते. पण त्यावेळेस अचानक सराफ बाजारामध्ये एक बातमी आली. त्यानंतर मात्र सोन्याच्या बाजारामध्ये मोठा गोंधळ उडाला. जे दुकानाच्या बाहेर, दुकानाच्या आतमध्ये सोन्याचे भाव लावलेले होते त्याच्यामध्ये मोठा बदल झाला. या आलेल्या एका बातमीमुळे जी लोक सोनाराच्या दुकानामध्ये बसली होती, सोनं खरेदी करणार होती, ती लोक अक्षरशः दुकानामध्ये निघून गेली. बातमीनंतर लोकांनी सोनं घेणंच नाकारलं, सोन्याची खरेदी करणं थांबवलं. नेमकं असं सराफ बाजारामध्ये असं काय बदललं, कोणते भाव लागू झालेत, हा प्रश्न फक्त एका शहराचा नाही, महाराष्ट्राचा नाही, तर पूर्ण भारताचा आहे. कारण की आजच सकाळी अमेरिकेमधून एक बातमी आली आणि त्यानंतर सराफ बाजारामध्ये मोठा गोंधळ उडालाय. जेव्हा जेव्हा डॉलरची किंमत कमी होते, शेअर मार्केट कोसळतं, तेव्हा तेव्हा जगामधील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित राहावा म्हणून सोन्याकडे वळतात. आजही तसंच काही घडलं आहे, पण हे फक्त डिसेंबर महिन्यापुरतं मर्यादित आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2026ला सोन्याच्या भावामध्ये एवढा मोठा बदल होणार आहे, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. जी लोक सोन्याच्या बाजारामध्ये एक्सपर्ट आहेत, जी मोठे मोठे गुंतवणूकदार वर्षानुवर्ष सोनं खरेदी करतात, त्यांचं असं म्हणणं आहे, सोन्याच्या बाजारामध्ये एवढी मोठी उलथापालथ त्यांनी कधीही पाहिली नव्हती. ज्या लोकांनी महिन्या, 2 महिन्या अगोदर, 3 महिन्या अगोदर सोनं खरेदी केलं, ती लोक स्वतःला नशीबवान समजतात. पण आज ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं, त्या लोकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आहे. ती लोक सोनं खरेदी करण्यासाठी देखील घाबरत आहेत. आज अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय बाजारामधून एक बातमी आली आणि त्यानंतर सराफ बाजारात असा गोंधळ उडालाय. जी लोक एवढा भाव असताना देखील सोनं खरेदी करणार होतं, त्यांनी सोनं खरेदी करणं थांबवलंय. कारण की जानेवारीमध्ये म्हणजे 2026 मध्ये सोन्याच्या भावामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. नेमकं तो बदल काय होणार आहे, सोन्याचे भाव किती रुपयांनी कमी होणार आहेत आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय बाजारामधून अशी कोणती बातमी आली ज्यामुळं सराफ बाजारामध्ये खळबळ उडाली आहे, हे समजून घेण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट अगोदर समजून घ्यावा लागेल. सोन्याचे भाव इतक्या झपाट्याने गेल्या 2-4 महिन्यामध्ये का वाढलेत? जानेवारी महिन्यामध्ये अचानक असं काय होणार आहे की सोन्याचे भाव एकदम कमी होणार आहेत? आता या गोष्टीकडे सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. जी आंतरराष्ट्रीय बाजारातून बातमी आलेली आहे, ती बातमी आहे अमेरिकेचा डॉलर आणि गुंतवणूकदाराबद्दल. बघा, आज एका डॉलरची किंमत 90 रुपये, म्हणजे रुपयाच्या तुलनेने डॉलर खूप जास्त मजबूत झालाय. 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात हाच डॉलर आपल्याला 92 रुपये झालेला दिसल. जेव्हा जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव आपोआप कमी होतात. कारण की लोक सर्वात जास्त गुंतवणूक करतात ते डॉलरमध्ये. त्यावेळेस देशामधील मोठे मोठे व्यापारी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे काढतात आणि डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि एकदा की डॉलरमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट झाली, सोन्याच्या भावामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट झाली, सोन्याचे भाव धडाधड कमी होतात. आणि हीच गोष्ट आता जानेवारीत होणार आहे. पण सोन्याचे भाव गेल्या 2-3 महिन्यामध्ये आणि चालू महिन्यामध्ये इतके का वाढलेत, त्याबद्दल आपल्याला ह्या पुढील गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपल्याला समजेल जानेवारी महिन्यामध्ये सोन्याचे भाव इतके कमी का होणार आहेत. सर्वांनी लक्षात ठेवा, जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते, जागतिक बाजारामध्ये काही मोठा धोका दिसतो, महागाई वाढते, तेव्हा लोक सुरक्षित ठिकाणी पैसा उडवतात आणि सुरक्षित ठिकाणी हे सोन्याला मानलं जातं. त्यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक जास्त केली जाते. त्यावेळेस सोन्याचे भाव जास्त वाढतात. बाजारामध्ये दिवसांदिवस सोन्याची डिमांड का वाढत चालली, दिवसांदिवस सोन्याच्या भावात का वाढ होत चालली? कारण की सोन्याचे जे उत्पादन केलं जातं त्याच्यामध्ये मोठी घट झालेली आहे. दुसरा अंदाज मात्र याच्या अगदी उलटा आहे. जगामधील जे जागतिक सोन्याचे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं, ही तात्पुरती सोन्याची लाट आहे. जे काही सोन्याचे भाव वाढले आहेत ते तात्पुरते आहेत, ते फार काळ टिकून राहणार नाहीत. जागतिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे,
2026 मध्ये संपूर्ण जगामधील अर्थव्यवस्था एकदम सुरळीत चालू राहील, त्यावेळेस सोन्याचे भाव 56,000 रुपये तोळा इतके होतील. आता आपण सर्वांनी विचार करा, आजच्या तारखेला आपण 1,20,000 किंवा 1,30,000 सोनं खरेदी केलं आणि ते पुढच्या वर्षात 2026 मध्ये ते सोनं 56,000 रुपये तोळा झालं, तर यामध्ये बऱ्याच नागरिकांचं 50% नुकसान होणार आहे. याच कारणामुळे आज सराफ बाजारामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. जी लोक सोनं खरेदी करण्यासाठी गेली होती ते अक्षरशः रिकामी हाताने निघून आलेत. कोणीही रिस्क घ्यायला तयार नाही. प्रत्येकजण विचार करायला लागलाय 2026 पर्यंत आपण थोडं थांबू, त्यानंतरच सोनं खरेदी करू. सोन्याच्या बाबतीमध्ये तिसरा अंदाज लावलाय तो आपल्या भारतीय तज्ज्ञांनी. आपल्या भारतामधील सराफ बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे 2026 मध्ये सोन्याचे भाव जास्तीत जास्त 80,000 ते 87,000 या भावामध्ये स्थिर राहतील. पण यामध्ये सर्वात मोठा अंदाज म्हणजे चौथा अंदाज, ज्याबद्दल आज बातमी आली आणि सराफ बाजारात गोंधळ उडाला. जगभरातील सोन्याच्या खदानीमध्ये जी लोक मोठा मोठा रिसर्च करतात त्यांनी हा अंदाज मांडला आहे. 2026 मध्ये सोन्याची किंमत जास्त काही वाढणार नाही आणि जास्त कमी होणारही नाही. सोन्याचे भाव पुन्हा एकदा 1,00,000च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतील. 1,10,000 किंवा 1,05,000. आता आपण 4 लोकांची मतं ऐकली, त्यावरून हे स्पष्ट होते सोन्याच्या बाजारामध्ये किती स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती विचार करतो आपण काय करायला हवं, तेव्हा काही तज्ज्ञांनी त्यांना उत्तरं दिलेली आहेत. त्यांच्यानुसार जर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये सोनं खरेदीच करायचं आहे तर कधीही एकदम 5 तोळे 10 तोळे असं सोनं खरेदी करू नका. टप्प्याटप्प्याने खरेदी करा. म्हणजे 1 महिन्यामध्ये 1 तोळा, पुढच्या महिन्यामध्ये 1 तोळा. त्याने होईल असं, जर अचानक सोन्याचे भाव जास्त कमी झाले तर आपल्याला जास्त तोटा होणार नाही. आणि जरी सोन्याचे भाव वाढले तरी आपल्याकडे अगोदरच सोन्याचा साठा केलेला असतो. आजची जी परिस्थिती, आजचे जे सोन्याचे भाव आहे, अशा परिस्थितीमध्ये सोनं कोणी खरेदी करावं याबद्दल देखील सोन्यांच्या तज्ज्ञांनी काही विशेष माहिती दिलेली आहे. तज्ज्ञ लोकांनी सांगितलेलं आहे जर आपल्याला सोनं खरेदी करायचे तेही लॉंग टाईमसाठी, म्हणजे आपण आज सोनं खरेदी केलं आणि पुढील 15 वर्ष 20 वर्ष ते सोनं आपण विकणार नाही, अशा लोकांनी सोन्यामध्ये हमखास खरेदी करावी. पण ज्या लोकांना हे ठाऊक नाही आपण आज सोनं खरेदी केल्यानंतर पुढील 15 वर्ष ते आपल्याकडे राहील की नाही, आपण त्याला मोडणार की काय, आणि सोन्यामध्ये अजिबात गुंतवणूक करू नये, अशा लोकांनी ज्यावेळेस सोन्याचे भाव कमी होतील त्यावेळेसच सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. आज नवीन सोन्याचे भाव देखील जाहीर झाले. आपण जर 24 कॅरेटमध्ये 1 ग्रॅम खरेदी केलं तर प्रति ग्राम 13,450 रुपये आपल्याला द्यावा लागतील. म्हणजे आपण 24 कॅरेट सोन्यामध्ये 1 तोळा खरेदी केलं तर त्या पाठीमागं आपल्याला 1,34,500 रुपये द्यावा लागतील. 22 कॅरेटचा भाव आज प्रति ग्रॅम 12,333 रुपये आहे. जर आपण 22 कॅरेटमध्ये 1 तोळा सोनं खरेदी केलं तर त्या पाठीमागे आपल्याला 1,23,000 रुपये द्यावा लागतील. तर 18 कॅरेटचा भाव आजच्या परिस्थितीला 10,000 रुपये प्रति ग्रॅम रुपये आहे. 18 ग्रॅममध्ये 1 तोळा खरेदी केलं तर आपल्याला जवळपास 1,02,000 रुपये किंवा 3,000 रुपये द्यावा लागतील.